युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब कल्याण या 4 मजबूत स्तंभांवरती विकसित भारताच्या भव्य इमारतीची उभारणी होईल अशी सरकारची धारणा आहे। या 4 स्तंभांना मजबूत करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची राष्ट्रपती मुर्मू यांच्या अभिभाषणाने आज सुरुवात झाली। गेल्या वर्षभरात देशाने केलेल्या कामगिरीचा आढावा राष्ट्रपतींनी सादर केला। हे वर्ष ऐतिहासिक कामगिरीचे वर्ष ठरलं असं राष्ट्रपतींनी सांगितलं। दुनिया में गंभीर संकटों के बीच भारत सबसे तेजी से विकसित होती बड़ी अर्थव्यवस्था बना। 2 क्वार्टर से भारत की विकास दर 7.5% से ऊपर रही है। भारत चंद्रमा के दक्षिण ध्रुव पर झंडा फहराने वाला पहला देश बना। भारत ने सफलता के साथ आदित्य मिशन लॉन्च किया। धरती से 15 लाख किलोमीटर दूर अपनी सैटेलाइट पहुंचाई। ऐतिहासिक G20 सम्मेलन के सफलता ने पूरे विश्व में भारत की भूमिका को सशक्त किया। भारत ने एशियाई खेलों में पहली बार 100 से अधिक मेडल जीते। पारा एशियाई खेलों में भी 100 से अधिक मेडल जीते। भारत को अपना सबसे बड़ा समुद्री पुल अटल सेतु मिला। भारत को अपनी पहली नमो भारत ट्रेन तथा पहली अमृत भारत ट्रेन मिली। भारत दुनिया से सबसे तेजी से 5G रोल आउट करने वाला देश बना। भारतीय एयरलाइंस कंपनी ने दुनिया की सबसे बड़ी एयरक्राफ्ट डील की। जगामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आणि संघर्ष सुरू असतानाही भारताने आपला विकास दर उच्च राखण्यामध्ये यश मिळवले। गेल्या दशकामध्ये सरकारने सुशासन आणि पारदर्शकतेला प्रत्येक व्यवस्थेचा पाया बनवलाय। जीएसटीच्या स्वरूपामध्ये कर विषयक भक्कम कायदा मिळालाय। मध्यम आणि लघु उद्योगांना बळकट करण्यासाठी सरकार पूर्णतः वचनबद्धतेने काम करते। डिजिटल इंडियाची निर्मिती ही सरकारची आणखी एक मोठी सुधारणा। जगातल्या रिअल टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचा तब्बल 46% वाटा आहे। डिजिटल व्यवस्थेबरोबरच पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये विक्रमी गुंतवणूक झाली। या संसदेमधून अनेक ऐतिहासिक कायदे पारित करण्यात आले। त्यांचा समाजावरती अभूतपूर्व परिणाम दिसून आल्याचं हे राष्ट्रपती म्हणाले। कश्मीर से आर्टिकल 370 हटाने को लेकर शंकाएं थी, आज वो इतिहास हो चुकी है। इसी संसद ने 3 तलाक के विरुद्ध कड़ा कानून बनाया है। इसी संसद ने हमारे पड़ोसी देशों से आए पीड़ित अल्पसंख्यकों को नागरिक देने वाला कानून बनाया। मेरी सरकार ने 1 रैंक 1 पेंशन की भी लागू किया, जिसका इंतजार 4 दशकों से था। OROP लागू होने के बाद अब तक तो पूर्व सैनिकों को लगभग 1 लाख करोड़ रुपए मिल चुकी है। भारतीय सेना में पहली बार चीफ ऑफ डिफेंस स्टाफ की नियुक्ति भी हुई है। नव्या संसद भवनामध्ये एक भारत श्रेष्ठ भारताची अनुभूती होत आहे। या भवनामध्ये सार्थ संवाद होण्याची अपेक्षाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली। नारी शक्ती बंधन अधिनियम विधेयकाच्या निर्मितीसह अनेक क्षेत्रांमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली। नारी शक्ति का सामर्थ्य बढ़ाने के लिए मेरी सरकार हर स्तर पर काम कर रही है। इस वर्ष की गणतंत्र दिवस परेड भी नारी शक्ति के लिए समर्पित थी। इस परेड में दुनिया ने हमारी बेटियों के सामर्थ्य की झलक देखी। मेरी सरकार ने जल, स्थल, नभ और अंतरिक्ष हर तरफ बेटियों की भूमिका का विस्तार किया है। हम सब जानते हैं कि महिलाओं के लिए आर्थिक स्वतंत्रता के क्या मायने हैं। मेरी सरकार ने महिलाओं की आर्थिक भागीदारी बढ़ाने के लिए निरंतर प्रयास किए हैं। आज लगभग 10 करोड़ महिलाएं स्वयं सहायता समूह से जुड़ी चुके हैं। भारतीय युवा शक्तीच्या शिक्षण आणि कौशल्य विकासाकरता आपलं सरकार सातत्याने नवी पावलं उचलत आहे। देशाच्या युवा शक्तीला कौशल्य आणि रोजगाराशी जोडण्यासाठी आम्ही क्रीडा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्राधान्य दिलंय। सरकारने खेळांना आणि खेळाडूंना अभूतपूर्व मदत केली आहे। आज भारत एक खूप मोठी क्रीडा शक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असंही राष्ट्रपतींनी सांगितलं। गेल्या 10 वर्षांमध्ये आमच्या सरकारने पर्यटन क्षेत्रामध्ये अभूतपूर्व काम केलं आहे। तीर्थक्षेत्र आणि ऐतिहासिक वारसा स्थळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारने अथक प्रयत्न केले आहेत।
अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच्या 5 दिवसांमध्ये जवळपास 13 लाख भक्तांनी अयोध्या धामला तर गेल्या 1 वर्षामध्ये काशीला 8,05,00,000 भक्तांनी भेट दिली आहे. महाकाल आणि केदारधाम या तीर्थक्षेत्रांना तसंच अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांना पर्यटकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचंही राष्ट्रपतींनी आवर्जून सांगितलं. विविध विषयांवरच्या बैठका, चर्चासत्र, परिसंवाद आणि प्रदर्शनं या गोष्टींसाठी भारताला मध्यवर्ती केंद्र बनवण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे आणि त्याकरताच भारत मंडपम आणि यशोभूमी यासारख्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आगामी काळामध्ये पर्यटन क्षेत्र हे रोजगाराचं मोठं क्षेत्र म्हणून नावारूपाला येईल असंही राष्ट्रपतींनी नमूद केलं. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक संकटांना तोंड दिल्यानंतरही सरकारनं देशातल्या महागाईला नियंत्रणात ठेवलं आहे आणि सामान्य भारतीयांवरती महागाईचा बोजा पडू दिला नाहीये. शेतीला फायदेशीर बनवण्यावरही सरकारचा भर आहे आणि कमी खर्चात शेतीमधून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचे उपाय हाती घेतले जात आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं सक्षमीकरण केलं जात आहे. गेल्या दशकामध्ये आपल्या सरकारच्या काळामध्ये 25 कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर पडल्याचं नीती आयोगानं आपल्या अहवालात नमूद केलं आहे. प्रत्येक गरिबांमध्ये ही बाब नवा विश्वास निर्माण करेल असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला.